नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा आणि धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता मालक साहेबांनी आनंदीचा स्वीकार करताच आता मालक साहेबांची फॅमिली आपल्या समोर आलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये शिर्के साहेब आनंदीला म्हणू लागतात, आनंदी तू गाडीत बैस, मी मालकांशी बोलून आलो म्हणजे तुझा गृहप्रवेश लवकरात लवकर होईल, काळजी करू नको, मी लगेच येतो असे म्हणत शिर्के साहेब आता मालक साहेबांच्या हवेलीकडे निघालेले असतात. तर इकडे हवेलीत मात्र आता मालक साहेब समिधाच्या फोटोसमोर उभे असतात आणि एकटक आपल्या हाताकडे बघत असतात. आता लगेच मालक साहेबांना लग्नाचे क्षण आठवतात. कसं त्यांनी आनंदीबरोबर लग्न केलं, याच हाताने तिच्या गळ्यात हार घातला, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, तिच्याबरोबर हाच हातात देऊन सप्तपदी मारल्या, हे सगळे क्षण मालक साहेबांना आठवू लागतात. मालक साहेब मात्र खूप भडकलेले असतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही समिधा, मी अपराधी तुझा, मी खूप मोठी चूक केली, मी तुला दिलेलं वचन मोडलंय, त्यामुळे समिधा मला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणताच मालक साहेब आता समिधासमोर जो टेबल असतो ना ठेवलेला, त्या टेबलवरती जोरजोरात आता आपला हात आदळू लागतात. आता मालक साहेबांनी जोरजोरात आपला हात त्यावरती आपटल्यामुळे आता मालक साहेबांच्या हाताला जखम झालेली असते, त्यातनं रक्त निघत असतं. पण मालक साहेब एक नाही दोन नाही जोरजोरात आपला हात आदळत असतात. त्याच वेळेस आता मालक साहेबांच्या हातातलं रक्त आता समिधाच्या फोटोवरती उडालेलं असतं. तेवढ्यात आता शिर्के साहेब हवेलीत येतात. आता मालक साहेबांची ही अवस्था बघता शिर्के साहेब घाबरतात आणि पटकन मालक साहेबांना पकडतात. अहो मालक साहेब, काय करायले तुम्ही? अहो हे समजा असं करून काय भेटणार आहे मालक साहेब? एवढी मोठी शिक्षा नका देऊ स्वतःला. मालक साहेब थांबा, असं काही करू नका. हो जे घडलं ते अचानक घडलं, या सगळ्याची एवढी मोठी शिक्षा बरी नव्हे मालक साहेब. आता शिर्के साहेब मालक साहेबांना सोप्यावरती बसवतात. पण मालक साहेब रागाने खूप भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, चला बसा पटकन इथे, किती जखम झाली, रक्त निघाले त्यातनं, चंदू चंदू लवकरात लवकर फर्स्ट एड बॉक्स आण. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के मला मलमपट्टीची गरज नाही. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब मी तुमचं काय बी ऐकणार नाही. तुमच्या हाताला जखम झाली, मलमपट्टी तर करावीच लागेल, थांबा इकडे. आता लगेच फर्स्ट एड बॉक्स आणताच आता शिर्के मालक साहेबांच्या हाताला मलमपट्टी करू लागतात. त्याच वेळेस आता मालक साहेब आपला हात हिसकावतात. शिर्के, सांगितलं ना, मलमपट्टी करून ही जखम बरी होणारी नाहीये, कारण ही जखम माझ्या चुकींची आहे आणि जोवर मला माझ्या चुकींची जाणीव होत नाही ना शिर्के, तोवर ही जखम भरून निघणार नाही. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब मला माहिती आहे जखम तुमच्या मनाला झाली हो, पण खरंच असा आता ताई निर्णय घेणं चुकीचं आहे. हे बघा, रागाच्या भरात उगाच काही करून बसू नका. द्या बरं इकडे हात आणि ऐका माझं, किती लागलंय, रक्त निघतंय, थांबा बरं. आता लगेच मालक साहेबांच्या हाताला शिर्केंनी मलमपट्टी केलेली असते. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब आता लवकरात लवकर ही जखम भरून निघेल. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, ही जखम भरून निघणाऱ्यातली नाही आहे, कारण आनंदीशी लग्न करून माझ्याकडनं मोठी चूक झाली, मी समिधाला दिलेलं वचन मोडलंय. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब तुमचं तुमच्या पत्नीवरती, समिधा वहिनीवरती किती प्रेम होतं हे मला माहिती, पण आनंदीबरोबर लग्न करण्याचा निर्णय सगळ्या गावासमोर झाला आहे. आनंदी आता फॅक्टरीतली कामगार राहिली नाही आहे, तिच्यासोबत तुमचं लग्न झालं आहे, ती तुमची धर्मपत्नी झाली, त्यामुळे आता तिचा गृहप्रवेश तर या घरात व्हायलाच पाहिजे. ती बाहेर थांबली, माझ्यासोबत आली, तिचा गृहप्रवेश करायचा आहे ना. मालक साहेब बोला ना, आनंदीला घरात घ्यायचं आहे ना. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, जमणार नाही शिर्के, माझ्याकडनं एवढी मोठी चूक झालेली असताना मी आनंदीचा गृहप्रवेश नाही करू शकत, नाही होऊ शकत आनंदीचा गृहप्रवेश, कारण हे घर फक्त माझ्या समिधाचं आहे. या घरात फक्त माझ्या समिधाचाच वावर असणार, तिचाच हक्क असणार. आनंदी या घरात गृहप्रवेश करून नाही येऊ शकत. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब अहो काय बोलायले तुम्ही? अहो सगळ्या गावासमोर तुम्ही आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, अहो त्या पोरीबरोबर तुमचं लगीन झालंय, आनंदी आत्ता निंबाळकर घराण्याची सून झाली, तुमची धर्मपत्नी झाली, यात आनंदीचा काय दोष आहे? मालक साहेब हे बघा, तुमच्या मनात किती घालमेल चालू आहे हे सगळं मला समजतंय हो, पण मालक साहेब तुम्हाला आता निर्णय घ्यावा लागणार आहे. हे बघा, रागाच्या भरात चिडचिड करून उगाच काही करून बसू नका. मालक साहेब मी तुला
तुम्हाला लहानपणापासून ओळखतो. आपल्या दोघांची लहानपणापासून घट्ट मैत्री. तुम्हाला तर माहिती आहे की नाही मालक साहेब, जेव्हा आपण लहानपणी शाळेत जायचो तेव्हा तुम्ही कधीच शाळेत येत नव्हता, कारण तुमचे बाबा तुम्हाला शाळेत पाठवतच नव्हते. तुम्हाला लहानपणापासून त्यांनी फॅक्टरीत कामासाठी पाठवलं, पण तरीही जिद्दीने, कसोटीने तुम्ही एवढी मोठी फॅक्टरी उभी केली, एवढं मोठं विश्व निर्माण केलं. मालक साहेब, तुम्ही या फॅक्टरीची मालक झालात. सगळे लोक तुम्हाला आदराने मालक साहेब म्हणायला लागलेत. एवढी मोठी पदवी झाली आणि तरीही तुम्ही आपली मैत्री कधीबी विसरले नाही. त्यामुळे मालक साहेब, एवढ्या वर्षापासनं मॅनेजर म्हणून मी तुमच्यासोबत काम करतो. अगदी मन लावून, अगदी तुम्ही म्हणाल तसं करतो. म्हणूनच त्या हक्काने मी आज तुम्हाला एक सल्ला देतोय मालक साहेब. तुम्हाला पटतोय की नाही ते तुम्ही बघा, पण या सगळ्यात आनंदीची काय बी चूक नाही आहे. तिचा गृहप्रवेश झालाच पाहिजे. तुमचं आणि समिधा वहिनींचं नातं कसं होतं हे मला चांगलंच माहिती आहे मालक साहेब, पण तिच्यावरती असा अन्याय करू नका एवढंच सांगेल. मग बघा, तुम्हाला काय करायचं ते ठरवा. त्याच वेळेस आता लगेच शिर्के साहेब निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, हे बघा, आज तरी आनंदीला मी माझ्या डोळ्यासमोर नाही बघू शकत. एवढी मोठी चूक केल्यानंतर आनंदी मला माझ्या डोळ्यासमोर नकोय, पण आजची रात्र तिला आपण फॅक्टरीच्या आउटहाऊसमध्ये ठेवू शकतो. हे बघा, आनंदीला तिथे काय बी कमी पडता कामा नये. तिला जे हवंय ते सगळं तुम्ही जातीने लक्ष घालून द्या. लक्षात येतंय? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, चालेल मालक साहेब, पण गृहप्रवेश होईल ना तिचा? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो, आपण ते नंतर बघूया. आत्ता तिला फॅक्टरीच्या आउटहाऊसमध्ये घेऊन जा. चालेल? आता लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, ठीक आहे मालक साहेब, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. आता शिर्के साहेब लगेच तिकडनं निघालेले असतात. मालक साहेब आपल्या समिधाच्या फोटोकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता इकडे आनंदी गाडीत बसलेली असते. आता शिर्के साहेब गाडीजवळ येतात आणि आनंदीला म्हणू लागतात, आनंदी, कसं आहे ना, मालक साहेबांना एक अर्जंट काम निघालंय गं. त्यांना ना त्या कामासाठी जावं लागतंय बाहेर. त्यामुळे आज तरी तुझा गृहप्रवेश हवेलीत नाही होऊ शकत. म्हणजे मालक साहेब घरात नाही आणि बाकीची फॅमिली पण, कुटुंब सगळं गेलंय ना देवधर्मासाठी. मग कोण बी नाही घरात. म्हणून आनंदी, आजची रात्र ना तुला फॅक्टरीच्या आउटहाऊसमध्ये काढावी लागेल. चालेल ना आनंदी? तेव्हा आनंदी आता मान डोलावत हो म्हणू लागते. पण शिर्के साहेब, माझ्या मनात एक प्रश्न उभी राहिलाय, तो विचारू का? त्यावर शिर्के म्हणू लागतात, आनंदी, अगं तुझ्या मनात जे काही असेल ना ते बिनधास्त विचार. हा शिर्के तुला सगळे उत्तरं देणार. काय झालं आनंदी? कसलं टेन्शन आलंय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, मालक साहेबांनी माझ्याशी लग्न केलं, म्हणजे हे सगळं असं अचानक घडलं हो. पण आज मी या घरात सून म्हणून येणार आहे. माझा गृहप्रवेश होणार आहे. पण मालक साहेबांच्या घरचं राहणीमान आणि आमचं राहणीमान यात खूप जमीन आसमानचा फरक आहे हो. खरंच त्यांची परिस्थिती, आमची परिस्थिती, या सगळ्याचा तोलमेल जमतच नाही. त्यामुळे त्या लोकांचं राहणीमान कसं, त्यांच्या आवडीनिवडी कसं, त्यांचं बोलणं कसं, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्या सगळ्या व्यक्तींबद्दल मला काहीच माहिती नाही शिर्के. आणि आबा आमचे काय म्हणतात माहिती आहे शिर्के साहेब? अहो, आमचे आबा म्हणतात की एखादी मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरात जाते ना, तिला त्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी, ओळख पाळख, त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. तरच ती मुलगी ते घर सांभाळू शकते. आणि मालक साहेब, त्यांची फॅमिली, याबद्दल शिर्के साहेब मला काय बी ठाऊक नाही. मग मी कसं त्या घरात राहू शकते सांगा ना? म्हणून तुम्हीच त्या घरात माझे अगदी जवळचे आहात, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय. तुम्ही मला सांगाल ना मालक साहेबांच्या फॅमिलीबद्दल, म्हणजे त्यांच्या घरातल्यांबद्दल सगळी माहिती द्याल ना मला? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला काय हवं काय नको ते समजा हा शिर्के पुरवणार. तू फक्त बोल, ऑर्डर दिली की तुझं काम पूर्ण होणार. कसलं बी टेन्शन घेऊ नको, हा शिर्के हाय तुझ्यासोबत. चला आता आपण निघूया. असे म्हणताच आता शिर्के साहेब आनंदीला आउटहाऊसकडे घेऊन निघालेले असतात. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता आबांच्या घरी मात्र शांतता असते, कारण आनंदी दिदी गेल्यामुळे सगळेजण आता नाराज असतात. आता मात्र आबा तिथे पलंगावरती बसलेले असतात. एका पायाला आता आरतीताई पाय चेपत असते, दुसरा पाय आरची. आता दोघी आबांजवळ बसलेले असतात. तेव्हा आरची म्हणू लागते, आबा, अहो आपली आनंदी दिदी काय करत असेल सांगा ना? ए आरतीताई, सांग ना गो, ती काय करत असेल? तेव्हा आरती म्हणू लागते, आरचे, अगं हा प्रश्न मला पण सतावतोय गो. ती बरी असेल ना? आबा, तिचा गृहप्रवेश झाला असेल का? काय चालू असेल?
तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरीनो काळजी करू नका, एव्हाना तिचा गृहप्रवेश झाला असेल, मालकीनबाई म्हणून सून म्हणून निंबाळकरांच्या घरात गेली बी असेल, असे आता आबा आरतीताईला आणि आर्चीला सांगू लागतात. तर इकडे आता शिर्के साहेब आउट ऑफ जवळ आता आनंदीला घेऊन आलेले असतात. तेव्हा तिथे आता वॉचमॅन काका असतात नंदू. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतात, नंदू या मालकीन साहेब आहेत बरं का. तेव्हा लगेच नंदू म्हणू लागतो, नमस्कार मालकीन साहेब. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, नंदू हे बघ, आज मालक साहेबांना अर्जंट काम आलं म्हणून मालकीनबाईंचा गृहप्रवेश झालेला नाही आहे. त्यांना आजच्या दिवस मालक साहेबांनी इथे ठेवायला सांगितलं आहे, म्हणून मी तुला सक्त जाणीवपूर्वक काळजी ठेवायची आहे मालिक साहेबांची, एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच आता नंदू म्हणू लागतो, शिर्के साहेब तुम्ही काळजी करू नका, मालकीनबाईंना जे हवंय ते मी समजा देईल त्यांना. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी हा नंदू तू आता आतमध्ये जा, नंदू तुला रूमचा दरवाजा उघडा करून देईल, मग तू आराम कर आणि तुला जर काही हवं असेल तर फक्त नंदूला आवाज दे, तो सगळं काही तुला आणून देईल, चालेल. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, चालेल शिर्के साहेब. त्याच वेळेस आता इकडे आरतीताई म्हणत असते, आबा आनंदी दिदी जेवली असेल का? नाही म्हणजे तिला भूक लागली असेल ना, काय करत असेल ती? आबा मला खूप काळजी वाटते हो, आणि त्यात आपल्या घरात एवढा सुन्नाटा झालाय, तिची खूप आठवण यायली. तेव्हा लगेच आता आर्ची म्हणू लागते, आबा आपली आनंदी दिदी पुन्हा आपल्याकडे कधी येईल हो, सांगा ना. तेव्हा आबा म्हणू लागतात, आर्चे काळजी करू नको, अगं 5 परतावणीसाठी येईल की मालकीनबाई. अगं पद्धत असते, जावयांना आणि लेकीला 5 परतावणीसाठी बोलावलं जातं, आणि मग काय आपली मालकीनबाई येईल की आपल्या घरात. तेव्हा लगेच आता आर्ची म्हणू लागते, आबा म्हणजे आता आपल्या आनंदी दिदीला मालकीनबाई म्हणणार सगळे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मग वेडाबाई आता मालक साहेबांची बायको मालकीनबाईच ना. तेव्हा आर्ची म्हणू लागते, हो का, मला वाटलं मालक साहेबी नसेल ती. तेव्हा लगेच आबा आणि आरतीताई हसू लागतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आबा पण गृहप्रवेश नीट व्यवस्थित झाला असेल ना. त्यावर आबा म्हणू लागतात, मग होणारच, अगं आपल्या आनंदीने मोठा राजयोग काढलाय, नशीब उजाळलं ग पोरीचं, मालक साहेबांशी लग्न करून लय भारी झालं, म्हणजे सगळं असं अचानक घडलं ग, पण जे काय झालं ना ते अगदी योग्य झालं. बघ आपली आनंदी त्या घरात सून म्हणून वावरणार, मालकी नसणार त्या घराची. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आबा पण आपण एक जणाने कोणीतरी जायला हवं होतं, म्हणजे ते एखाद्या जणीला पाठवतात ना पाठराखीण बनून, मग कसं आनंदीला बरं पडलं असतं, नवीन घरे तिथल्या ओळखी पाळखी नाही, तिला जमेल ना. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, का जमणार नाही, आबा जाधवांची नाते ती, तिला समद काही जमणार. बघा निंबाळकरांची सून म्हणून आनंदी कशी भारी दिसेल मालकीनबाई म्हणून. तेव्हा लगेच आता आर्ची म्हणू लागते, हो मालकीनबाई, सगळेजण मालकीनबाई म्हटल्यानंतर किती भारी वाटेल ना, मग ही मालकीनबाई आपल्या घरात येणार. तेव्हा आबा म्हणू लागतात, हे पोरीनो आता बाद झालं, जास्त मालकीनबाईची आठवण काढायला ना तर गुचक्या लागतील तिला तिकडे, त्यामुळे ना आता हे सगळं बंद करा आणि चला आवराआवरी करून घ्या, आपण केव्हाची तिची आठवण काढत बसलोय, इकडे कामाचं काही तपास नाही, चला चला. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, आबा अहो गुचकी लागली तर मालक साहेब हाय की, ती देतील ना आपल्या आनंदी दिदीला पाणी. तेव्हा आबा म्हणू लागतात, बास चेष्टा मस्करी बात, चला आता निघा. आता लगेच आबा मात्र देवाकडे हात जोडतात, ए तारणहार बरं झालं माझ्या आनंदीने नशीब काढलं, तिकडे समद काही सुरळीत असू दे, तिला व्यवस्थित ठेव, एवढीच आता आबा देवाकडे प्रार्थना करतात. तर इकडे आता शिर्के साहेब आनंदीला म्हणत असतात, आनंदी मग थांबशील ना तू इकडे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो शिर्के साहेब तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेस शिर्के साहेबांना फोन येतो. आता शिर्के साहेबांना अर्जंट फॅक्टरीमध्ये कामासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, चालेल मी आलो इकडे, मी लगेच येतो. आता लगेच फोन बंद होताच शिर्के साहेब नंदूला सांगू लागतात, नंदू मालकीनबाईंना दरवाजा उघडून दे, त्यांना हवं नको ते सगळं बघ, हे बघ मालक साहेबांनी स्वतः मालकीनबाईवरती लक्ष ठेवायला सांगितलंय, त्यामुळे कसलीही कमी पडू द्यायची नाही. तेव्हा नंदू म्हणू लागतो, चालेल साहेब. त्याच वेळेस आता लगेच नंदू दरवाजा उघडायला जातो. तर आता आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब मालक साहेब मला घ्यायला येतील ना. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हो आनंदी, अगं आत्ता मालक साहेबांचं शेड्यूल जरा जाम आहे ना, त्यांना जरा जास्तच काम आहे, त्यामुळे आनंदी उद्या आपण नक्कीच हवेलीत जाऊ. आजची रात्र तू राहा इकडे, मला कामासाठी फोन आलाय, मला जावं लागेल, मी जाऊ का.
तेव्हा आनंदी म्हणू लागते ठीक आहे. तर आता नंदू मात्र दरवाजाचं कुलूप उघडत असतो. आता मात्र ज्या कुलपाची चावी असते ना ती हरवलेली असते. आता नंदू सगळ्या चाव्या लावून बघतो, पण मात्र ती चावी गहाळ झालेली असते, त्यामुळे कुलूप काही उघडत नाही. तेव्हा लगेच नंदू आनंदीजवळ येतो. मालकीनबाई माफ करा, जी चावी आहे ना या दरवाजाची म्हणजे ती सापडतच नाही हो, ती कदाचित हरवली. मी फॅक्टरीतनं दुसरी चावी घेऊन येतो, 2 मिनटं थांबा, मी लगेच आलो. असे म्हणताच धावतच नंदू चावी आणण्यासाठी निघालेला असतो. आता मात्र जोरजोराच्या विजा कडाडत असतात. अगदी पावसाचं वातावरण झालेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, विजा कडाडतायत, वारा सुटलाय, याचा अर्थ पाऊस येणार आहे का? असे म्हणताच आनंदी मात्र तिथेच आपला गाठोडं घेऊन उभी असते आणि नंदूची वाट बघत असते. तर इकडे आता हवेलीत मालक साहेब बसलेले असतात. तेव्हा मालक साहेब आता आपल्या हातावर जी पट्टी लावली असते ना त्याकडे बघतच म्हणू लागतात, त्या पोरीला मी आउट हाऊसमध्ये ठेवून काही चूक केली का? नाही म्हणजे मी तिच्यावरती मोठा अन्याय केला आहे का? या सगळ्यात त्या पोरीची काय बी चूक नाही, पण ती तिकडे व्यवस्थित असेल ना? का मी मोठी चूक केली की पुन्हा एकदा मी कुणावर तरी अन्याय करतोय असं होतंय का? नाही नाही नाही, असं होता कामा नये. आनंदीवरती अन्याय होता कामा नये. मी स्वतः या सगळ्यात लक्ष घालणार. असे म्हणत मालक साहेब तातडीने आता आउट हाऊसकडे निघालेले असतात. तर इकडे आता खूपच जोराचा पाऊस आलेला असतो. अजून नंदू काकांचा तपास नसतो. जोराचा वारा, पाऊस, खूपच विजा कडाडत असतात. आनंदी मात्र भिजत असते. आता मात्र आनंदी रडू लागते. आबा, आतीताई, आरचे, कुठे आहात तुम्ही? मला तुमची खूप आठवण यायली. मला इथे काहीच माहिती नाही. इथली जागा, इथल्या वस्तू, इथलं हे घर माझ्या कोण बी ओळखीचं नाही. आता मी कुठे जाऊ? आता लगेच आनंदी रडत असतानाच तिच्या नाकाची नथ असते ना ती खाली पडते. पण आता तिथे नथ शोधणं तिच्यासाठी खूप अवघड असतं. ती आता खाली चाचपडून बघू लागते, पण मात्र सगळा पालापाचोळ असतो, पाणी वाहत असतं. आता मात्र आनंदीला काही नथ सापडत नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा आता मी काय करू? या अनोळखी ठिकाणी मी कुठे जाऊ? आता लगेच आनंदीला आठवतं, आबांनी तिला काठी दिलेली असते. आता आनंदी पटकन आपल्या कपड्यांचं जे गाठोडं असतात ना त्यातनं आता काठी काढते आणि आता त्या काठीच्या आधाराने आजूबाजूला म्हणजे नेमकं कुठे आउट हाऊस आहे, ओटा कुठे आहे हे शोधू लागते. आनंदी आता तिथे ओट्यावरती खाली बसलेली असते, पण जोराचा पाऊस असल्यामुळे पूर्ण पाऊस आनंदीच्या अंगावरती येत असतो. आनंदी भिजलेली असते, पण आता तिच्याकडे पर्याय नसतो. तिथेच आता पावसात भिजत रडत आनंदी बसलेली असते. आता मात्र आनंदीला पाऊस बंद झालेला असल्यामुळे तिला झोप लागलेली असते. आनंदी तसंच गाठोडं आपल्या हातात घेऊन तिथेच झोपी जाते. तेवढ्यात आता मालक साहेब आलेले असतात. आता आनंदीची ही अवस्था बघताच मालक साहेबांना धक्का बसतो. आता मालक साहेब लगेच शिर्केंना फोन लावतात आणि ओरडतच म्हणू लागतात, शिर्के, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? आनंदीला आउट हाऊसमध्ये सुरक्षित ठेवा. मग आनंदी बाहेर कशी? पावसाने ओली चिंब भिजली ती. कुठे आहात शिर्के तुम्ही? तुम्हाला सांगितलेलं काम जमत नाही आणि तू नंदू कुठे? लवकरात लवकर इकडे या. आता लगेच मालक साहेबांचा आवाज ऐकताच आनंदी जागी होते. मालक साहेब? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी अगं किती भिजलीस तू? आनंदी अगं तुला कापडं बदलावी लागतील, नाहीतर तू आजारी पडशील. आनंदी किती ओली चिंब झाली. आनंदी एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस आता लगेच शिर्के साहेबांना मालक साहेबांनी कारखान्यातनं काही साड्या घेऊन या अशी ऑर्डर टपकन दिलेली असते. आता शिर्के साहेब तातडीने एक पिशवी घेऊन येतात. आता लगेच मालक साहेब लागतात, शिर्के अवे समजा काय आहे? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? आनंदीला सुरक्षित आउट हाऊसमध्ये ठेवा आणि तुम्ही असं असं ठेवलं तिला पावसात? अहो भिजली ना ती पावसात पूर्ण, दिसत नाही तुम्हाला? आणि तो नंदू कुठे? त्याला लगेच बोलावून घ्या. कुठे कलमडलाय तो नंदू? तेवढ्यात आता धावतच नंदू येतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतो, ए नंदू, अरे काय हे सगळं? आनंदी इथे बाहेर काय करते? तेव्हा नंदू म्हणू लागतो, मालक साहेब अहो ती चावी गहाळ झाली होती म्हणून मी फॅक्टरीत दुसरी चावी आणायला गेलो आणि तोपर्यंत जोराचा पाऊस आला. मी पावसात अडकलो, मला येताच येईना झालं, म्हणून माफ करा मालक साहेब. त्यावर लगेच मालक साहेब लागतात, बास, कारण नको या मला. लगेच दरवाजा उघडा आणि आनंदीला कापडं द्या शिर्के. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब चुकलं माझं, मला कामाचा फोन आला म्हणून मी फॅक्टरीत निघून गेलो. आता तिकडे चावी सापडली नाही याबद्दल मला काही कल्पना नव्हती, माफ करा आनंदी, चुकलं. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब अहो माझ्या नशिबातच भिजणं होतं, त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ.
तेव्हा लगेच आता तू पटकन दरवाजा उघडतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी जा आणि कापडं बदलून घे, तुला अशाने थंडी वाजेल. आता लगेच मालक साहेब निघालेले असतानाच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब आपण घरी कधी जायचं? तुम्ही मला घरी घेऊन जाणार आहात ना? तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, सांगा ना मालक साहेब कधी नेणार आहात तुम्ही मला घरी? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अजून ती वेळ आली नाही, वेळ आल्यानंतर मी कळवेल, सांगेन मी तुम्हाला. असे म्हणताच मालक साहेब तिकडनं निघून जातात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, आनंदी मी तुला सांगितलं ना, अगं मालक साहेबांचं शेड्यूल लय जाम आहे, लय काम आहे त्यांना, म्हणून ते असं म्हणाले ता. पण मी त्यांच्याशी बोलतो आणि वेळ निघन तसा तुझा गृहप्रवेश करू आपण. तू कापडं बदलून घेत जा बरं आणि काळजी करू नको, काय बी लागलं तरी आम्हाला आवाज दे, चालेल? आता आनंदी लगेच आतमध्ये जाते. तर आनंदीने आता इथे साडी बदललेली असते. तेव्हा लगेच आता शिर्के साहेब येतात. आनंदी आनंदी तू ठीक आहेस ना गं? आनंदी माझ्या चुकीमुळे तुला पावसात भिजावं लागलं गं आनंदी. आनंदी मला माफ कर गं, खरंच मला माहीत नव्हतं, ठाऊक नव्हतं चावी गहाळ झाली. तेव्हा आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब अहो माझ्या नशिबातच भिजणं होतं, मग छत्री काय करणार, जाऊ द्या. पण शिर्के साहेब माझा गृहप्रवेश होईल ना? मालक साहेब मला हवेलीत घेऊन जातील ना? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, हो आनंदी, अगं मालक साहेब लय चांगलेत, बघ तुझा गृहप्रवेश ते नक्कीच करणार, तू टेन्शन घेऊ नको. चल बरं तुला भूक लागली असेल ना, आउट हाऊसमध्ये सगळ्या जेवणाची तयारी झालेली आहे, तू जेवण करून घे, तुला काही लागलं तर नंदूला सांग, मी जातो. आता मात्र लगेच शिर्के साहेब निघालेले असतात. पण त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी तू घरी जाण्याचा हट्ट धरते, पण मालक साहेबांच्या घरी गेल्यानंतर त्यांची फॅमिली कशी आहे, त्यांची बहीण, त्यांचे बाकीचे नातेवाईक हे तुला माहितीच नाही आहे, ते तुझा स्वीकार करतील का? पुढे काय होईल आनंदी? तुला खूप काही सहन करावं लागेल का? आनंदी मला खूप टेन्शन येते गं. त्याच वेळेस आता इकडे हवेलीत मालक साहेबांची बहीण शिल्पाताई तिची एंट्री झालेली असते. तर आता लगेच हवेलीत येताच शिल्पाताई रागानेच मालक साहेबांकडे बघू लागते. तर इकडे आता शिर्के साहेब म्हणू लागतात, ए अंबाबाई, आनंदीच्या बाबतीत जे काय होईल ना ते चांगलंच घडू द्या, तिचा गृहप्रवेश निंबाळकरांच्या घरात चांगला होऊ दे आणि सगळ्यांनी तिचा स्वीकार करू दे, असं आता अंबाबाईकडे हात जोडून शिर्के आता प्रार्थना करू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मालक साहेब शिर्केंना म्हणू लागतात, हे बघा शिर्के, आनंदीला कसली बी कमी पडता कामा नये. आता मालक साहेब समिधाच्या फोटोकडे बघतात आणि म्हणू लागतात, समिधा मी आनंदीशी लग्न कुठल्याही स्वार्थासाठी नाही, तर परिस्थिती समजून घेण्यासाठी केले, या सगळ्यात आनंदीची काय बी चूक नाही, त्यामुळे शिर्के तिला काय बी कमी पडता कामा नये आणि तिच्याबद्दल माझ्या फॅमिलीला काय बी कळता कामा नये. आता मात्र त्याच वेळेस आता शलाका आनंदीला ओढतच घेऊन येते, शिल्पाताई हे बघ तुझी वहिनी, या घराची झालेली सून, युगंधरची बायको. आता मात्र मालक साहेबांची बहीण खूपच भडकते, काय निंबाळकर घराण्यांची सून ही? जमणार नाही, हिला निंबाळकर घराणं सून म्हणून कधी बी स्वीकारणार नाही, चालती हो. आता मात्र मालक साहेब आनंदीची साथ कशी देणार आणि पुढे या फॅमिलीत काय काय घडणार, खूप मोठे ट्विस्ट कसे येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.